राजकीय घडामोडी, सामाजिक विश्लेषण, कृषी विभाग, कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट लोकशाही 18 न्यूजवर. बातमी मागची बातमी, शोध सत्याचा. दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सुधीर दवणे यांच्या घरी गौरी आली घरा या उपक्रमाअंतर्गत आज गौरी पूजन करण्यात आले. आपण लोकशाही 18 न्यूज वरती पाहूया लाईव्ह रिपोर्ट. नमस्कार. आपण दिंडोरी तालुक्यातील वणी येथील सुधीर दवणे गुरुजी जे आहेत, महालक्ष्मी त्यांच्या घरी आज विराजमान झालेले आहेत. आजचं जे भोजन आहे, सुवासिनी पूजन आहे आणि आजचा हा गौरी गणपतीच्या कार्यक्रमाला ही सुरुवात झालेली आहे. अष्टमीपासून सुरू झालेला हा उत्सव म्हणजे गणपती आल्यानंतर अष्टमीपासून हा गौरी गणेशाचा उत्सव सुरू असतो. त्या दिवस गौरी मातेचं आगमन केलं जातं आणि आगमन झाल्यानंतर गौरी माता या घरी आणून त्यांना विसावलं जातं आणि नंतर त्यांना जे मिष्टान्न असतं, मिष्टान्नाचं भोजन हे दिलं जातं. आपण पाहू शकतो की आता ह्याच ठिकाणी जे मिठाई आहेत, वेगवेगळ्या पद्धतीची मिठाई असते आणि त्याच पद्धतीने जे फळं असतात ते फळं सुद्धा या ठिकाणी ठेवली जातात देवीच्या पूजनासाठी. आणि नंतर आपण पाहू शकतो की देवीचं जे रूप आहे ते रूप अतिशय खुलुंदस असतं आणि 21 भाज्यांचा नैवेद्य हा महालक्ष्मीला दाखवला जातो. आपण पाहू शकतो की आता या जो नैवेद्याचा ताट आहे आणि त्या ताटामध्ये पुरणपोळी हा मुख्य जे नैवेद्य असला तरी सुद्धा याच ठिकाणी विविध प्रकारची मिठाई देवीला या वापरल्या जात असतात आणि दाखवला जातो. निवडल्यानंतर जे पाहुणे असतात त्या पाहुण्यांना या ठिकाणी मिष्टान्न भोजन दिलं जात असतं. तर 3 दिवस चालू असलेला हा यज्ञ, या यज्ञाची 3ऱ्या दिवशी ही गौरी विसर्जनानंतर उत्सव शेवटच्या दिवशी साजरा केला जातो. नंतर दुपारच्या सत्रामध्ये सुवासिनी भोजन असतं आणि सुवासिनीचं पूजन झाल्यानंतर आणि नंतर रात्री हळदी कुंकवाचा कार्यक्रम गौरी गणेशाच्या कार्यक्रमाच्या दिवशी हा साजरा केला जात असतो. विसर्जनाच्या नंतर दही भाताचा नैवेद्य दाखवून गौरींना आपल्या स्वघरी हे पाठवण्याचा म्हणजे निरोप दिला जात असतो. शामराव सोनवणे, दिंडोरी, नाशिक.